Hello everyone, welcome to our channel Learn English मराठीतूनच प्लेलिस्ट बेसिक मॅथ्स. आपण आपल्या मागील व्हिडिओजमध्ये घातांकित संख्या म्हणजे काय, त्यांचा गुणाकार असेल, भागाकार असेल किंवा घातांकित संख्यांचा घातांक कसा मांडायचा, त्यांचे नियम काय आहेत आणि त्याच्याखालील सगळे सराव संच आपण पाहिले. तसेच घातांकित म्हणजे ऋण घातांक असेल तर त्याला धन घातांकात कसं मांडायचं ते सुद्धा पाहिलं. तर आपण आज घातांकाचा पुढचा आणि शेवटचा टॉपिक आहे पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे. तर ते आपण बघणार आहोत. In our indices lesson we have seen what are indices, that is basically the numbers in index form. So how to write them, what is base, what is index, then how to multiply indices or how to divide indices, then what are the rules of all the rules of indices, laws of indices basically. And also we have seen how to write indices in a positive form. If the index is given in a negative index is a negative number, then how to make it a positive index number, that we have seen. Now in this particular video we will be covering square roots of the perfect numbers. That is square root of a perfect square. So let's begin. आपण आपल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. म्हणजे दिलेली संख्या जर दिलेल्या संख्येला आपण पुन्हा एकदा गुणलं म्हणजे 6 गुणिले 6 केलं म्हणजेच आपण 6चा दुसरा घात म्हणतो किंवा त्यालाच 6चा वर्गसुद्धा म्हणतात, हे आपण पाहिलं आहे. तर 6 गुणिले 6 म्हणजेच 6चा वर्ग बरोबर 36, कारण 6 गुणिले 6 केले तर 6 36 म्हणून उत्तर 36 येतं. तर 6चा वर्ग बरोबर 36 याचं वाचन आपण म्हणजे 6चा वर्ग 6चा दुसरा घात बरोबर 36 याचं वाचन आपण 6चा वर्ग 36 आहे असं करतो. तसंच -5 गुणिले -5 म्हणजेच -5चा वर्ग म्हणजेच -5 गुणिले -5 केले तर वजा गुणिले वजा अधिक होतात आणि 5 गुणिले 5 25 होतात, म्हणजेच -5चा वर्ग येतो 25. ह्याचं सुद्धा वाचन आपण -5चा वर्ग 25 आहे असं करतो. When a number is multiplied by itself, the product obtained is the square of the number. We have seen when the power is 2, that means for example 6 into 6, that is we can say it as 6 raised to 2, but when the power is 2 we call it as a square. So 6 into 6 is 36, so we read it as the square of 6 is 36. Same way -5 into -5, that is -5 raised to 2, that means we'll read it as the square of -5 and the answer is 25 because minus into minus is plus and 5 into 5 is 25. So we will read square of -5 is 25. आता आपण दिलेल्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते पाहायचं आहे. पहिलं उदाहरण बघूया. 3 गुणिले 3 म्हणजेच 3चा वर्ग आणि त्याचं उत्तर येतं 9. तर येथे 3चा वर्ग 9 आहे. हीच माहिती 9चं वर्गमूळ 3 आहे अशा रूपात लिहिता येते. म्हणजे आपण उलटं लिहिणार. 3चा वर्ग 9 म्हणजे 9चं वर्गमूळ 3. वर्गमुळासाठी आपण जर तुम्हाला म्हणजे जे सायटेड आहेत त्यांना माहिती आहे ते चिन्ह कसं लिहितात, तर व्ही लिहायचा असतो आणि व्हीचं दुसरं टोक थोडंसं वरती वाढवून मग आडवी रेष काढायची. तर आपल्या अंध विद्यार्थ्यांसाठी मी थोडंसं एक्सप्लेन करते. जर आपण डाव्या हाताचा बोटांचा व्ही तयार केला म्हणजे आपलं विक्ट्री साईन जसं आपण तयार करतो तसं आपलं पहिलं बोट आणि मधलं बोट हे 2 ओपन केले तर तो व्हीचा शेप जो तयार होतो त्यालाच आपलं जे पहिलं बोट आहे ते थोडंसं समजा वरती घेतलं आणि उजव्या हाताचं पहिलं बोट त्याच्यावर आडवं जर ठेवलं तर ती जी काही आकृती तयार होते तुम्ही पाटीवरती खिळ्यांच्या सहाय्याने करून बघू शकता. तर त्याला वर्गमुळाचं चिन्ह म्हणतात. ओके. सो जेव्हा जेव्हा आपल्याला अशी संख्या मांडायची असते वर्गमुळाच्या चिन्हामध्ये तर आपण ते वर्गमुळाचं चिन्ह लिहायचं. त्याच्या आतमध्ये 9 लिहिले आता ह्या उदाहरणामध्ये. तर वाचताना आपण म्हणणार 9चं वर्गमूळ आणि त्याचं उत्तर आहे 3. सो 9चं वर्गमूळ बरोबर 3.
सो वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये आपण 9 मांडायचे आणि त्याच्यापुढे 3 मांडायचे. दुसरं उदाहरण बघू आपण. 7 गुणिले 7 बरोबर 7चा वर्ग म्हणजेच 49. म्हणजेच 49चं वर्गमूळ 7. म्हणून आपण लिहिताना वर्गमुळाचं चिन्ह मांडायचं. सो आपण रायटरला काय सांगायचं, वर्गमुळाचं चिन्ह लिही आणि जो भागाकारासाठी जसं आपण आडवी रेष करून मांडतो त्याप्रमाणे आतमध्ये 49 त्या व्हीच्या आणि त्या वरच्या रेषेच्या खाली असं मध्ये मांडायचे आणि त्याच्यापुढे बरोबरचं चिन्ह लिहून 7 मांडायला सांगायचं. म्हणजेच वाचताना आपण वाचणार 49चं वर्गमूळ 7 आहे. तिसरं उदाहरण आहे 8 गुणिले 8 बरोबर 8चा वर्ग म्हणजे 64. यावरून 64चं वर्गमूळ 8 म्हणजे वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये आपण 64 मांडले, बरोबरचं चिन्ह मांडलं आणि त्याच्यापुढे 8 असं मांडलं. तसंच जर आपण पाहिलं तर जसं 8 गुणिले 8 बरोबर 64 येतात, तसंच -8 गुणिले -8 जरी केले आपण तर आपण पाहिले वजा गुणिले वजा अधिक होतो आणि 8 गुणिले 8 64 होतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की इवन -8चा वर्गसुद्धा 64 येतो. म्हणजे -8 जर आपण कंसात मांडले आणि त्याच्या डोक्यावर 2 मांडले म्हणजेच -8चा वर्ग, तर त्याची किंमतसुद्धा 64 येते. म्हणजे 64चं वर्गमूळ आपलं -8 पण येऊ शकतं किंवा -8 पण येऊ शकतो. म्हणजेच आपण इथे वर्गमुळाच्या आतमध्ये 64 ही संख्या मांडली तर बरोबर -8सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे दिलेल्या संख्येचं जेव्हा आपण वर्गमूळ काढतो त्याची म्हणजे जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्याचे आपल्याला दोन उत्तरं येऊ शकतात, 2 वर्गमूळ येऊ शकतात. एक धन येऊ शकतं आणि एक ऋण येऊ शकतं. फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑफ अ गिवन नंबर. We have seen 3 into 3 is equal to 3 square, which is 9. So here we can write, we can say the square of 3 is 9. Also we can say that the square root of 9 is 3. So when we have to write the square root number in a square root form, there is a symbol like a square root. People students who are able to see or who are sighted, they can see the sign, and that is called as a square root sign. For our students who are visually challenged, I'll just explain how to write this square root sign. So if you make a victory sign with your left hand, so when you open your middle finger and the index finger, and if you open the right hand side index finger and place it on top of the index finger, then whatever symbol is created, that is called as a square root sign. Okay, so we should always ask how it is written. So square root of 9, so you have to write 9 inside that square root symbol, and then you place equal to 3. So and we read it as the square root of 9 is 3. Second example is 7 into 7 is equal to 7 square, which is equal to 49. That means square root of 49 is equal to 7. Again, inside the square root sign we should write 49 and equal to sign and 7. Third example, 8 into 8 is 64, which is basically 8 square is equal to 64. So hence square root of 64 is equal to 8. But we have seen that -8 into -8 is equal to also 64, because minus into minus is plus and 8 into 8 is 64. So we can say that square of -8 is also 64. So in that means square root of 64 can be -8 also. So whenever we are finding out a square root, it will have two values. So it can be a positive value or it can be a negative value. Just like we saw just now, it can be +8 or it can be -8 also. सो आपण ह्यावरून काय पाहिलं तर x ही जर धनसंख्या असेल तर तिची 2 वर्गमूळं येऊ शकतात आणि त्यापैकी ऋण वर्गमूळ वजाचं चिन्ह आणि स्क्वेअर रूटच्या आतमध्ये म्हणजे त्या वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये जर x लिहिलं तर तशा प्रकारे दाखवलं जातं आणि धन वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये x लिहून दर्शवलं जातं. बहुतेक वेळा आपण फक्त धन वर्गमुळाचाच विचार करतो. उदाहरण बघायचं तर 81चं वर्गमूळ काढा म्हटलं असेल तर 81 बरोबर 9 गुणिले 9,
किंवा -9 गुणिले -9 म्हणजेच वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये जर आपण 81 लिहिले म्हणजे 81चं वर्गमूळ 9 पण होऊ शकतं किंवा -9 पण होऊ शकतं. आणि हे लिहिताना आपण जे धन वर्गमूळ आपण दाखवणार ते वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये 81 लिहिले आणि बरोबर 9 आणि ऋण दाखवण्यासाठी वजाचं चिन्ह लिहायचं, वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये 81 लिहिले आणि उत्तर लिहिलं -9. पण आपण आत्ताच म्हटलं तसं बहुतेक वेळा आपण फक्त धन वर्गमुळाचाच विचार करतो. We just saw that any number can have 2 square roots. So if x is a positive number, it has 2 square roots. Of these, the negative square root is shown as minus and square root symbol, and you write x inside that. And the positive one is written as a regular one, square root sign, and you write x inside that. Example, find the square root of 81. So we will write 81 is equal to 9 into 9 or equal to -9 into -9. So square root sign inside that we write 81. So square root of 81 can be 9 or minus square root of 81 is equal to -9. So mostly we consider the positive square root. आता आपल्याला दिलेल्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते बघायचं आणि ते सुद्धा आपण अवयव पद्धतीने वर्गमूळ काढायचं शिकणार आहोत. पहिलं उदाहरण आहे 144चं वर्गमूळ काढा. आपण आपल्या लसावी मसावीसाठी ह्याच्यामध्ये प्राईम फॅक्टर्स किंवा आपले मूळ अवयवांच्या स्वरूपामध्ये अवयव पाडायला शिकलो आहे. तर त्याची हवी तर एकदा तुम्ही उजळणी करा. मी त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवीन. तर इथे आपण पुन्हा त्याचाच उपयोग करायचा आहे सर. तर आपल्याकडे 2 पद्धतीने आपण 144चे अवयव पाडू शकतो. एक आडवी पद्धत आणि एक उभी पद्धत. तर मी आधी आडवी पद्धत एक्सप्लेन करते. तर आडव्या पद्धतीमध्ये आपण काय लिहितो, 144 बरोबर आणि मूळ अवयव म्हणजे नेहमी मूळ अवयव आपले आहेत ते पण कोणते आहेत ते जर तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक लेसन आहे, तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तर मूळ अवयव आपले 2नी सुरू होतात. तर आपण 144ला आधी 2ने भाग जातो का बघायचा. तर 2ने भाग जातो म्हणून 144 बरोबर 2 गुणिले 72. आता आपण पुढच्या लाईनला 72चे पुन्हा अवयव पाडणार आहोत. तर लिहिताना आपण बरोबरच्या चिन्हाच्या खाली बरोबरचं चिन्ह मांडायचं, 2च्या खाली 2 मांडायचे, गुणाकाराच्या चिन्हाच्या खाली गुणाकार मांडायचं चिन्ह आणि आता 72चे अवयव पाडायचे. तो पुन्हा 72ला 2चा भाग जातो म्हणजे आपण त्याच्या पुढे 2 गुणिले 36 लिहिणार. म्हणजेच दुसऱ्या लाईनला आपण काय लिहिलं, 2 गुणिले 2 गुणिले 36. अशाच प्रकारे पुन्हा आता आपल्याला 36चे अवयव पाडायचे. तर तिसऱ्या लाईनला आपण बरोबरचं चिन्ह मांडणार. आधीचे जे 2 गुणिले 2 दोनदा लिहिले ते तसेच्या तसे खाली उतरवायचे, गुणाकाराचं चिन्ह तसंच खाली लिहून घ्यायचं आणि 36चे अवयव 2 गुणिले 18 म्हणजे आपलं फायनल तिसऱ्या लाईनमध्ये आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 18 मांडले. आता अशाच प्रकारे आपण जर 18चे अवयव पाडले तर 18चे अवयव येतील 2 गुणिले 9 आणि सो आपलं चौथ्या लाईनला येईल 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9 आणि पुढच्या शेवटच्या लाईनला आपण 9चे अवयव पाडणार. तर 9चे अवयव आपले येतील 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. सो फायनल अवयव आपले झाले 144चे अवयव झाले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. असे आपले अवयव पाडून झाले की इथे मिळालेल्या अवयवांमधील समान अवयवांच्या जोड्या करायच्या. म्हणजे पहिला 2 गुणिले 2च्या अवयवांची जोडी केली त्याच्या खाली अंडरलाईन करायचं, पुढची 2 गुणिले 2ची जोडी घ्यायची त्याला अंडरलाईन करायचं आणि शेवटची 3 गुणिले 3ची जी जोडी आहे त्याला अंडरलाईन करायचं. म्हणजे आपण त्यांच्या जोड्या बनवून घेतल्या. हेच जर आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडले असते तर आपण एक उभी रेष मांडतो आणि म्हणजे एक पूर्ण कॉलम तयार करून घेतला. त्याच्या बाजूला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे 2 आपले स्तंभ तयार होतील आणि मध्ये एक रेष असेल. तर उजवीकडे आपण 144 लिहिलेत आणि डावीकडच्या खाण्यामध्ये 2 लिहिले. म्हणजे 2ने आपण 144ला भाग घालवले की 144च्या खाली आपण 72 लिहिणार दुसऱ्या ओळीमध्ये. पुन्हा 72ला आपण 2ने भाग घालवतो म्हणून वरच्या 2च्या खाली 2 लिहिले दुसऱ्या लाईनीमध्ये, म्हणजे 72च्या समोर 2 मांडले. आता 72ला पुन्हा 2ने भाग घालवला म्हणजे 36 आले. पुन्हा 36ला 2ने भाग घालवला 18 आले.
18ला 2ने भाग घालवला 9 आले, 9ला 3ने भाग घालवल्यावर 3 आले, म्हणजे शेवटच्या लाईनीत आपल्याला 3ने 3चा भाग घालवल्यावर शेवटी 1 राहिला. म्हणजे डावीकडच्या स्तंभामध्ये आपल्याकडे 2 2 2 2 3 3 आले. ठीक आहे, तर हेच आपण मगाशी आडव्या पद्धतीने जे मांडून घेतले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही अवयव उभ्या पद्धतीने पाडा किंवा आडव्या पद्धतीने पाडा, पण शेवटचं आपलं जे शेवटचे आपले अवयव आहेत जे तयार होतात ते आपल्याला आडव्या पद्धतीनेच मांडावे लागतात. आणि तसे मांडून झाले की त्यांच्या जोड्या आपण आत्ता सांगितल्या तशा बनवून घेतल्या. अशा प्रकारे आपली 2ची एक जोडी झाली, अजून एक 2ची जोडी झाली आणि 3ची जोडी झाली. ठीक आहे, तर आता ह्यातल्या प्रत्येक जोडीतला आपण फक्त एकच अवयव घेऊन त्याचा गुणाकार मांडणार आहोत. म्हणजे आता मांडताना मगाशी आपण काय मांडलं, 144 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 2 2च्या 2 जोड्या आणि गुणिले 3ची एक जोडी मांडली. पण आता स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये म्हणजे वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये आपण 144 मांडायचे आणि ह्यातले फक्त एकच अवयव मांडायचे. म्हणजे पहिल्या जोडीतला 2 एकदा मांडला, दुसऱ्या जोडीतला 2 एकदा मांडला आणि तिसऱ्या जोडीतला 3 एकदा मांडला. आणि आता आपण म्हणजे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 144 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच 3 दुने 6 6 दुने 12 म्हणजे 144चं वर्गमूळ 12 हे आलं. फाइंडिंग दी स्क्वेअर रूट बाय दी फॅक्टर्स मेथड. So here we find the prime factors of a given number and put them in pairs of equal numbers. So there are two ways we can do the prime factors, either horizontal method or the vertical method. In the horizontal method we write 144 equal to 2 into 72. Then we will make factors of 72, that is 2 into 2 into 36. In the next line we will write 2 into 2 into 2 into 18. In the fourth line we will write 2 into 2 into 2 into 2 into 9. And in the final one we will make the factors of 3, that is 2 into 2 into 2 into 2 into 3 into 3. And as we said, we will make pairs, so we have to underline the numbers in pairs. So first pair is 2 into 2, then second one is 2 into 2 and third one is 3 into 3. So we will underline first 2 into 2, then we will underline second 2 into 2 and we will underline 3 into 3. In the vertical format we have to make two columns. On the right side we will in the first row we will write 144 and in the first column of the first row we will write 2. Now whatever answer we get by dividing 144 by 2 we will write under 144, that is in the second column, second row, and we will go on finding out prime factors and start dividing. So first line it will be 2 and 144, then again you divide by 2, you will get 72. In the third line we will write again 2 and the answer is 36. Then 2 and 18, 3 and 9 and 3 by 3. So 3 divided by 3 is 1. So ultimately we have to write the factors in the horizontal format. So whatever we get on the left hand side first column, the factors, that is 2, 2, 2, 2, 3, 3, we will write them as 144 equal to 2 into 2 into 2 into 2 into 3 into 3. And again we have to underline the pairs, and so that's how we have just finished, like 144 is equal to 2 into 2 one pair into 2 into 2 second underline pair and 3 into 3 is the third underline pair. Now for writing the square root we will take one factor from each pair and multiply. So we will write 144 in the square root form, like square root of 144 is equal to 2 into 2 into 3. So 2 into 2 4, 4 into 3 12, or 3 into 2 6, 6 into 2 12. So whichever order you multiply your answer will be same. So finally square root of 144 is equal to 12. आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. उदाहरण आहे 324चं वर्गमूळ काढा. पुन्हा आपण दिलेली संख्या जी 324 आहे त्याचे मूळ संख्यांच्या स्वरूपामध्ये आपण अवयव पाडणार आहोत. तर 324 बरोबर 2 गुणिले 162, म्हणजेच पुन्हा बरोबरचं चिन्ह लिहून 2 गुणिले 2 गुणिले 81,
तिसऱ्या लाईनला आपण 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 27, कारण 81ला विषमसंख्या असल्यामुळे त्याला 2ने भाग जाणार नाहीत, आपण त्याला 3ने भाग जातो का पाहिला आणि तो जातो. चौथ्या लाईनला आपण आता 27चे अवयव पाडणार आहोत. सो 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 9 आणि शेवटच्या लाईनमध्ये 9चं अवयव पाडणार, म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. तर आपण जरी वर्टिकली म्हणजे उभ्या मांडणीने केलं तरीसुद्धा आपले अवयव अशाच पद्धतीने येणार आहेत. आणि मगाशी म्हटलं तसं शेवटी आपल्याला एनिवे आडव्या पद्धतीनेच मांडावं लागतात फायनल जे आपले अवयव मिळतात ते. सो 324 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 हे आपल्याला अवयव मिळाले. आपण त्यांच्या जोड्या बनवून घेतल्या. तर पहिली 2 गुणिले 2ची जोडी आहे त्याला अंडरलाईन केलं, दुसरी 3 गुणिले 3ची जोडी आहे त्याला अंडरलाईन केलं आणि तिसरी 3 गुणिले 3ची जोडी आहे त्याला अंडरलाईन केलं. आणि आता वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये 324 मांडले, म्हणजे 324चं वर्गमूळ बरोबर. आणि प्रत्येक जोडीतला आपण फक्त एकच अवयव घेणार. जो पहिल्या जोडीतला 2 एकदा मांडला, दुसऱ्या जोडीतला 3 एकदा मांडला आणि तिसऱ्या जोडीतला 3 एकदा मांडला आणि त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलं. म्हणजे स्क्वेअर रूटच्या चिन्हाच्या आतमध्ये 324 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3, म्हणजेच 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 3 18 किंवा 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 2 18, म्हणजेच 324चं वर्गमूळ आलं 18. We will see the second example. Find the square root of 324. So here again we will make either vertical or horizontal factors. Whichever way you are comfortable, you should do that. So I will just explain the horizontal way. So 324 is equal to 2 into 162. Again we will find the factors of 162, which is 2 into 2 into 81. Then in the third line we will write 2 into 2 into 3 into 27. In the fourth line we will write 2 into 2 into 3 into 3 into 9. And finally we will make factors of 9. So we will write as 2 into 2 into 3 into 3 into 3 into 3. Now as we said, we have to make pairs and underline them. So first pair is 2 into 2, second one is 3 into 3, and third one is again 3 into 3. And finally we will write under square root sign 324. So square root of 324 is equal to, we will take 1 factor from each pair. So 2 into 3 into 3. So 2 into 3 6, 6 into 3 18, or 3 into 3 9, 9 into 2 18. So square root of 324 is equal to 18. अशा प्रकारे आपण प्राईम फॅक्टर्स किंवा मूळ अवयवांमध्ये अवयव पाडून वर्गमूळ कसं काढायचं ते शिकलो. आता आपण सराव संच 30 बघू. वी हॅव जस्ट लर्न हाऊ टू फाइंड आउट स्क्वेअर रूट युजिंग प्राईम फॅक्टर मेथड. लेट्स सॉल्व दी प्रॅक्टिस सेट 30. पहिलं गणित आहे 625चे वर्गमूळ काढा. सो 625चे आपण आधी अवयव पाडायचे. तर मी इथे फक्त आडवी मेथडच एक्सप्लेन करते. तो 625 बरोबर 5 गुणिले 125, म्हणजे 625ला आपण 5ने भाग घालवला, त्याचं उत्तर आलं 125. तुम्ही ॲक्च्युली एकाच लाईनीमध्ये हे करू शकता. तर ते मांडण्यासाठी आपण रायटरला काय सांगायचं, 625 बरोबरचं चिन्ह लिहायचं आणि आपल्याला माहिती आहे 625ला 5चा भाग जाणार आहे. तर 5 आणि गुणिले एवढं चिन्ह मांडायचं आणि आपण बघायचं त्याचं उत्तर येणार आहे 125. सो आता 125 आपण मनात ठेवायची संख्या आणि 125चे पुन्हा अवयव पाडायचे, म्हणजे पुन्हा 5ने भाग जातो. म्हणजे आपण रायटरला 5 गुणिले 5 मांडायला सांगायचे, पुन्हा गुणाकाराचं चिन्ह मांडायला सांगायचं आणि 125ला 5ने भाग घालवल्यावर उत्तर येणार आहे 25. पुन्हा आपण मनामध्ये 25चे अवयव पाडले तर त्याचं उत्तर येईल 5 गुणिले 5. म्हणजे आपण एकाच लाईनीत 625 बरोबर 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असं मांडू शकतो. किंवा जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तर 5 गुणिले 125 पहिल्या लाईनीत, मग पुन्हा 5 गुणिले 5 गुणिले 25 दुसऱ्या लाईनीत आणि तिसऱ्या लाईनीमध्ये 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 अशा. आता म्हणजे 5 आपले 4 वेळा आले, त्याचे आपण जोड्या बनवल्या. सो पहिली जोडी 5 गुणिले 5 त्याला अधोरेखित केलं, दुसरी जोडी 5 गुणिले 5 त्याला अधोरेखित केलं. आणि आता आपण स्क्वेअर रूटच्या चिन्हाच्या आतमध्ये 625 मांडायचे आणि ह्या जोडीतला एकच 5 एकदा मांडायचा. सो 625चं वर्गमूळ बरोबर 5 गुणिले 5 म्हणजेच 25, म्हणजेच
स्क्वेअर रूटच्या साईन म्हणजे वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये 625 लिहून त्याच्या पुढे आपण 25 मांडायचे. So we have to find out the factors of 625. We can do that as 5 into 125. Again we will find the factors of 125. So 5 into 5 into 25, and finally we will take factors of 25, which will be finally we will write it as 5 into 5 into 5 into 5. Now we will have to make pairs. So first 5 into 5 we will underline, and second 5 into 5 we will underline. And after writing 625 inside the square root sign, we will write only one factor each from each pair. So square root of 625 is equal to 5 into 5, which is 25. Therefore square root of 625 is equal to 25. Second example बघूया. 1225चं वर्गमूळ काढा. सो 1225 पुन्हा आपण मांडले. 1225 बरोबर पुन्हा 5चा भाग जातो. 5 गुणिले 245. पुन्हा 245चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत, म्हणून आधीचे 5 तसेच मांडून घेतले. 5 गुणिले 5 गुणिले 49 आले, आणि 49चे अवयव येतील 7 गुणिले 7. म्हणजेच आपण फायनल लिहिणार 5 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 7. आता पुन्हा त्यांच्या जोड्या केल्या आपण. 5 गुणिले 5ची एक जोडी आणि 7 गुणिले 7ची एक जोडी, आणि मग स्क्वेअर रूटच्या चिन्हाच्या आतमध्ये 1225 मांडले. पुढे बरोबरचं चिन्ह मांडलं आणि एकदाच 5 लिहिले आणि एकदा 7 लिहिले. म्हणजेच स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1225 बरोबर 5 गुणिले 7 म्हणजेच 35. म्हणजेच 1225चं वर्गमूळ आहे 35. So we will find out the factors of 1225, which is equal to 5 into 245. Again we will make factors of 245. So 5 into 5 into 49. And finally our factors will be 5 into 5 into 7 into 7. And we will make pairs. So 5 into 5 is one pair and 7 into 7 is another pair. And we will write 1225 inside the square root sign and write the factors only once. So we wrote under one square root sign 1225 is equal to 5 into 7, which is equal to 35. Therefore square root of 1225 is equal to 35. तिसरं एक्झाम्पल आहे 289चा वर्गमूळ काढायचे. तर आपल्याला ॲक्च्युली अशासाठी सगळी वर्गमूळं एकतर म्हणजे सगळे मूळ अवयव माहिती असायला हवे आणि गुणाकार व्यवस्थित यायला हवा आणि कुठल्या संख्येने भाग जाईल हे बघता यायला हवं. तर त्यासाठी ॲक्च्युली मी आपला भागाकार म्हणजे कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो ह्याचे काही नियम असतात. तर त्याचा मी एक नवीन लेसन बनवून थोड्याच दिवसात अपलोड करेन. त्याच्याने तुम्हाला मदत होईल. तर इथे आपल्याला आता 17चाच म्हणजे आपल्याला बघितलं तर 2चा भाग जाऊ शकत नाही, 3चा जाऊ शकत नाही, 5चा जाऊ शकत नाही, 7चा जाऊ शकत नाही, 11चा नाही जाऊ शकत, 13चा नाही जाऊ शकत, आणि शेवटी 17चा जातो. म्हणजे 289 बरोबर 17 गुणिले 17 म्हणजे एकच पेअर आपली एकच जोडी तयार झाली. म्हणून वर्गमुळाच्या आतमध्ये आपण 289 मांडले आणि 17 एकदाच मांडले. म्हणजेच 289चं वर्गमूळ आहे 17. We will find out square root of 289. So we have to find out the factors of 289. So again using the prime factor method we will try 2, 3, 5, 7, 7, 11, 13, and finally we will know that we can divide 289 by 17. So we will write 289 is equal to 17 into 17, which is a single pair. So under square root sign we will write 289 is equal to 17. So basically which number is divisible by which prime factor, to find that out I will be uploading a divisibility test soon. So that will help you to find out easily and quickly. Now let's see some more examples. पुढचं गणित आहे 4096चं वर्गमूळ काढा. सो 4096 आपल्याला त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत, मूळ अवयवामध्ये त्याचे अवयव पाडायचे आहेत. सो 4096 बरोबर 2 गुणिले 2048, पुन्हा बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 1024, पुन्हा 1024चे अवयव मांडायचे आहेत. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 512, 2 गुणिले पुढच्या लाईनीत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 256,
256चे अवयव पाडून आपण लिहिणार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 128. मग आता 128चे अवयव. सो 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 64. पुन्हा 64चे अवयव पाडायचे आहेत. म्हणजे आधीचे आपले जे 1 2 3 4 5 6 वेळा 2 मांडलेत ते तसेच मांडायचे. पुन्हा 1 2 मांडायचा आणि 32. पुन्हा 32चे अवयव म्हणजे आत्ता जे 6 वेळा आणि 1 7 वेळा 2 मांडायचे. म्हणजे आणि पुन्हा त्याच्यापुढे 2 गुणिले 16 म्हणजे 8 वेळा 2 आले आणि गुणिले 16 झाले. पुन्हा 16चे अवयव पाडण्यासाठी आपण 2 गुणिले 8 मांडणार. म्हणजे मगाचे 8 आणि अजून एक 2 म्हणजे 9 आणि मग 8 म्हणजे 2 गुणिले 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 8. आणि 8चे अवयव आपण पुन्हा 2 गुणिले 4 मांडणार. म्हणजेच 2 आपण गुणाकारात 10 वेळा मांडायचा आणि गुणिले 4. आणि मग फायनली आपले अवयव बनतील 2 गुणिले 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 2. म्हणजे 2 आपण 12 वेळा मांडलं तेव्हा आपल्याला त्यांचा गुणाकार केला तर उत्तर 4096 येतं. म्हणून आपण त्यांच्या जोड्या मांडायच्यात आपल्याला. तर अशा आपल्या 6 जोड्या तयार होतील 12मधून. आणि स्क्वेअर रूटच्या म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये 4096 बरोबर 6 वेळा 2 गुणाकारात मांडायचे. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. जर त्याचा आपण गुणाकार केला तर 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 आणि 32 दुने 64. म्हणजे 4096चं वर्गमूळ येतं 64. Find the square root of 4096. So we will put the factors. So starting with 2. So 4096 is equal to 2 into 2048. Next line 2 into 2 into 1024. Then equal to next line 2 into 2 into 2 into 512. Then again we will make factors of 512. So we will get 2 into 2 into 2 into 2 into 256. Then we will make factors of 256. So again 2 into 2 into 2 into 2 into 2 into 128. Again 128 will be 2 into 64. So 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into 64. So we have got 2 6 times into 64. Now 64 is again 2 into 32. So we will write 2 into multiplication 7 times and then into 32. Same way again 32 will be 2 into 16. So we will write 2 into 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 16. Same way again 16 will become 2 into 8. So we will write 2 9 times into multiplication into 8. And 8 will be 2 into 4. So that will be 2 multiplied 10 times into 4. And the final factors will be 2 into 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 2. That means 2 will appear 12 times with multiplication sign in between. So we will get 6 pairs of 2 into 2, 6 pairs we will get. So we will write under square root 4096 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. So if we multiply that, so it will be 2 into 2 4, 4 2 ja 8, 8 2 ja 16, 16 2 ja 32 and 32 2 ja 64. So therefore square root of 4096 is equal to 64. पुढचं 5वं गणित आहे 1089चा वर्गमूळ काढायचं. सो 1089 बरोबर 3 गुणिले 363. पुन्हा बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 121 आणि 121 म्हणजेच 11चा भाग जातो त्याला. सो बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 11 गुणिले 11. सो 3 गुणिले 3ची एक जोडी आणि 11 गुणिले 11ची एक जोड झाली. म्हणजेच स्क्वेअर रूटच्या चिन्हामध्ये वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 1089 लिहिले आणि बरोबर 3 गुणिले 11 म्हणजेच 33. सो 1089चं वर्गमूळ आहे 33. Fifth sum is find square root of 1089. So 1089 is equal to 3 into 363, which is equal to 3 into 3 into 121. Again
3 into 3 into 11 into 11. So there are two pairs. 3 into 3 is one pair and 11 into 11 is another pair. So square root of 1089 is equal to 3 into 11, which is 33. Therefore square root of 1089 is equal to 33. तर ह्यांची अशीच प्रॅक्टिस चालू ठेवा आणि हे सगळी गणितं आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये पण उपयोगी येतात स्क्वेअर रूट काढण्यासाठी. तर ह्याचा चांगला सराव करा आणि असेच नवीन लेसन्स ऐकत राहा. सो थँक्स फॉर लिसनिंग. बाय फॉर नाव. हॅपी लर्निंग.